महायुतीचं ठरतंय काय नक्की होतंय काय? संभाजीनगर महानगरपालिकेच्या युती संदर्भामध्ये कालही आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मध्यरात्रीच्या वेळेला काही पॉझिटिव्ह प्रस्ताव ते पाठवतात असं त्यांनी सांगितलंय. आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत. जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती या ठिकाणी होईल. त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे. सकारात्मक असेल म्हणजे सकारात्मक नसेल तर एकटं मिळणार. सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढता येईल ना. अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. तुम्ही आजपासून अर्ज भरणार? आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना काहींना जे काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत, कारण की शेवटचा उद्याच्या 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि एवढे सर्व अर्ज भरणं, तो अर्ज किचकट असलेला अर्ज ते तपासणं यात वेळ जातोय. म्हणून काही उमेदवारांनी आज अर्ज भरायला हरकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि एबी फॉर्म कधी देणार त्यांना? आता हे युतीचं बोलणं झाल्यानंतर तातडीने त्यांना एबी फॉर्म देण्यात येतील. पण शिवसेनेची एवढी ताकद असताना 2 आमदार, खासदार, पालकमंत्री असताना इतक्या कमी जागात तडजोड शिवसेना काय करते? कोणत्या कमी जागा? आणखी आमच्या जागेची बोलणी झालेलीच नाही आहे. ज्या काही जागा वाटप होतील त्या सर्वांसमोर ठेवल्या जातील आणि त्यावर अंतिम निर्णय घेता येईल. असं बोललं जातंय की बंडखोरी होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी चर्चेचा गोळा लांबवायचं आणि उद्या घोषणा करायची आणि दुपारच्या वेळेस एबी फॉर्म, बी फॉर्म प्रभागात तिथे नेऊन द्यायचं. नाही ह्या काही इलेक्शनच्या काही स्ट्रॅटेजी असतात, ते काही करत असतात. परंतु जोपर्यंत आमचं फायनल बोलणी होत नाही तोपर्यंत यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणं योग्य नाही. असं पण तुम्ही अल्टिमेटम काय आहे तुमचं? कारण की आता फक्त 8च तास, म्हणजे आजचे 4 तास आणि उद्याचे 4 तास, 8च तास अर्ज भरायला जायचे. तुमचं अल्टिमेटम काय? म्हणून आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलाय आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलाय. आमच्या दोन्ही बाजून तयारी आहे आणि दोन्ही युती झाली तर युतीबरोबर लढणार, नाही झालं तर स्वतंत्र लढणार. या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या आहेत. प्रस्तावाबाबत थोडंफार माहिती देता येईल की किती जागा तुम्ही मागताय आणि ते किती जागा देऊ इच्छित आहे? आमचा 41 जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. तडजोड करायला तयार आहात यात? म्हणजे दोन्ही बाजूने, तुमच्याच बाजूने नाही. तडजोड तर फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही, तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील. प्रदीप जयस्वाल यांनी 4 वाजता सर्व शाखा प्रमुख, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. निर्णयाचा इशारा द्यायचं ठरलं चर्चा करून? नाही, तसं नाही आहे. सर्वांना बोलवणं याचं मागचं कारण आहे की आता निवडणुकीला लागायचं आहे, आम्हाला प्रचाराला जायचं आहे, तर सर्वांनी एकत्रितपणे कसं काम करायचं त्यासाठी त्यांनी बोलवलेली बैठक असावी. संभाजीनगरचं असं चित्र आहे, पण राज्यात सगळीकडेच असं चित्र आहे. तुमचं कुठेच जुळत नाही. अगदी मराठवाड्याचा विचार करता 5ही महापालिकात बोलणीच सुरू आहे. किती दिवस बोलणी अशी? महानगरपालिकेची ही निवडणूक 5-7 वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे. त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो, त्यामुळे ह्या माहितीच्या बोलणी थोडेसे लांबणीवर पडत आहेत. याचा अर्थ असा नाही आहे, परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. उभाटा एकीकडं सर्वाधिक जागा लढवतोय. उभाटा जवळपास 75 जागा लढवतोय आणि काही मुस्लिम उमेदवारांना जवळपास 12 जणांना उमेदवारी देतोय. उभाटा काय, उभाटा मामू येते ते त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय आहे? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर असे प्रकार त्यांना करावेच लागतील. पण एकीकडे उभाटा 75 आणि तुम्ही 35-40 जागा लढवताय. उभाटाच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना. उद्या सपानी 115 जागा लढवल्या म्हणून काय झालं? जागा लढवणं आणि यश संपादन करणं याच्यामध्ये फार फरक आहे. तुम्हाला कुणकुण लागले असं कळालं की तुम्ही आधी जाहीर केली की जे बंडखोर आहेत, जे नाराज आहेत तुमच्याकडचे, म्हणजे भाजप तुमच्याकडचे, ते पटकने त्यांच्याकडे जातील आणि तेच हेरण्यासाठी ते बसलेले आहेत. ते कुठलीही रणनीती आखत हे निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कोणी नाराज होणार, कोणी खुश होणार हे ठरलेलं आहे. याच्यात गणितामध्ये नवीन काही चेंजेस होणार नाही.
प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचं सगळं गणित असतातच. कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ह्या आणि कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचा युबीटीला फायदा होईल असं? युबीटी लवकर फायदा होत नाही असं. तर उभाटा म्हणते की भाजपनं शिवसेना त्यांची जागा दाखवली, त्यांची 30% जागावर बळवण करून टाकली. आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना असलेलं ते फ्रस्ट्रेशन आहे. ते कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती. संजय राऊत असं म्हणाले, शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केली. कसलं बंड? घंटा. त्यांना बूट चाटावं लागते. आता आम्ही जे काय बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावला आहे आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली. शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. ही आता 1857चं बंड आहे का? पानिपताचा युद्ध कुठं, हे बंड कुठं, यांच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे. डोक्यावर पडलेले लोक येते. आता यांना तर काही दुसरं सुजानाच. इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत. म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना तो एवढा भयानक असेल. इति संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघालं तर मला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप असं म्हणतंय की आमदाराच्या मुलाला तिकीट देऊ नये, दिले जाऊ नये. पण तुमच्याकडे शिवसेना असं म्हणते की ते काय त्याच्यात काही गैर नाही. त्यालाच आता संजय राऊत असं म्हणतायत की आमदाराची मूल काम करत आहेत, त्यात चुकतं काय, त्या तरुणाला संधी मिळाली पाहिजे. म्हणजे तुमच्या मताशी संजय राऊत सहमत झाले. बघा राजकारणामध्ये असे प्रकार काय आजच घडत आहेत अशातले भाग नाही आहे. पूर्ण सगळ्या 50-70 वर्षाचा इतिहास पाहिला तर या अशा सगळ्या घटना घडत असतात आणि याच्यावर चर्चा हे होत असतात. पण भाजप मुलांना तिकीट न नाकारून तुमच्या एकदम भूमिकेला छेद देते का सगळं? तर काय तुम्हाला मुलांच्या- भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. परंतु अशा पद्धतीने एकदमच कुणाचं तिकीट नाकारणं हे सुद्धा योग्य नाही आहे. महायुती तुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपकडून शिवसेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव म्हणजे फक्त 9 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. कुठे उपनगर तर नागपूरला 20 जागा मागितल्या, देत नाही 20 जागा. मग नसेल तर त्या टायमाला ते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील. असंही होणार नाही की आम्ही एकदम कमजोर आहोत किंवा काय आहोत अशा प्रकारचा भाग नाही आहे. ज्या ठिकाणी लढायची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही लढणार. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुणे पिंपरीचे जोडणारे एकत्र आलेत आणि तुम्हाला दंड थोपवताय. ते एकत्र आले त्याचा कोणालाही आनंद किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. पुण्याचं बारामतीचं राजकारण हा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून नवीन काही चमत्कार घडला असं आम्ही मानायला तयार नाहीत. ओके. नाही, राज ठाकरेंनी आता असं म्हटलंय की त्यांच्याकडे ईव्हीएम आणि मोदी आहेत त्यामुळे त्यांना माज आहे. आता ईव्हीएम म्हणायचं, मोदी म्हणायचं, नंतर पैशाचा वाटप म्हणायचं, या आता सगळ्या तुम्ही जे काही बोलतायत ना त्याला लोक आता कंटाळलेले आहेत. तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाहीत. म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कळेल अशी शक्यता कुठेही दूरपर्यंत नाही. म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात. हे सांस्कृतिक मैदान बुक करून टाकलेले 5 दिवस. आता ते उबाटाचे 5 दिवस मोठमोठ्या सभा तिथं होणार आहेत ना. प्रचंड जाहीर सभा त्यांच्या 5 दिवस होणार आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सभागृह आहे. हो ते पण सभा घेणार आहेत. आणखीन कोण संजय राऊतची एक मोठी वेगळी सभा होणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या प्रवक्ते जे आहेत त्यांची मोठी सभा होणार आहे. म्हणजे गर्दी तुफान गर्दी सांस्कृतिक मंडळावर होणार आहे. हे सगळे आमच्या संभाजीनगरला एक वेगळी पर्वणी असणार आहे. म्हणून 6 दिवस आम्ही सुद्धा त्या सभेची वाट पाहतोय. शक्य झालं तर आम्ही पण जायचा प्रयत्न करू. त्यांनी तुम्हाला चॅलेंज केलंय त्या एवढ्या दिवसांपैकी एक दिवस आम्ही तुम्हालाही देतो. आणि आम्हाला नका चॅलेंज करू. आम्ही लय कमजोर लोक आहोत. तुमची ताकद जास्त आहे ना, घ्या तर 6 दिवस सभा घ्या. आता आम्हाला नको सांस्कृतिक सभा. मातोश्रीवर तिकीट वाटपावून नाराज नाट्य पाहायला मिळालं. वरुण सरदेश आणि अनिल प्रभामध्ये नाराज नाट्य. निवडणुकीच्या काळामध्ये हे नाराजी नाट्य प्रत्येक पक्षात होतं. त्यांच्या पक्षात झालं म्हणून आम्ही टीका करायची, आणि आमच्या पक्षात झालं तर त्यांनी टीका करायची. हा स्वभाव नसावा.
प्रत्येक पक्षामध्ये ह्या तिकिटासाठी कुरबुरी ह्या होत असतात. तुमचा महायुतीचा तिसरा जो घटक पक्ष आहे त्याला विचारलंच नाही, संपूर्ण मराठवाड्यात विचारलं नाही, ते फोन केली उचललं नाही, ते विचार सगळीकडे स्वतंत्र लढत आहे, फरफटत आले आणि संपले असं झालं काय? इकडे नवाब मलिक पण नाहीये. आता या बाबतीबद्दलचा विचार हा वरिष्ठ नेत्यांनी करायचा असतो. त्यांच्यामध्ये काय ठरलंय काय नाही त्याच्याबद्दलचं भाष्य मी करणं योग्य नाही. इथं 100 जागा लढवत होते एनसीपी परत. त्यांचा तो पक्षाचा विषय आहे. त्यांनी किती लढवा हा त्यांचा प्रश्न आहे, म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. ओके. सर, मराठवाड़ा हो या महाराष्ट्र हो, आपकी और भाजपा की यूती नहीं होती दिखाई दे रही है, उसके बारे में आप क्या कहना चाहिए? देखिए, मराठवाड़े में हम सब तरफ बार बार कह रहे कि हमको यूती चाहिए, महायुति होना ये हमारा ध्येय है, महायुति में लड़ेंगे और अच्छा से जीत हासिल करेंगे, ये हमने सोचा है. इसलिए हम भी उनके साथ हमेशा कांटेक्ट करते रहते. अभी लास्ट स्टेज है, करीबन अभी 8 घंटे, मतलब कल 3 बजे तक फॉर्म भरने का आखिरी टाइम है. उसके आज ही अगर वो युति होती नहीं है तो फिर वो अलग अलग अपने अपने बलबूते पे लड़ना पड़ेगा, या युति हुई तो साथ में लड़ना पड़ेगा. सर, बांग्लादेश में हिंदुओं के खिलाफ हिंसा जारी है. फिरोजपुर में 3 हिंदू परिवारों के घर जलाए गए. बांग्लादेश हो या पाकिस्तान, इन्होंने हमेशा हिंदुओं का द्वेष किया है, हिंदुओं का रहना वहां का मुश्किल किया है, धर्मांतर करने की कोशिश की है, और इसी तरह की राजनीति ये दोनों देश ने पहले से अपनाई है. इसलिए अब इनको सबक सिखाने का वक्त आया है. जरूरी है वहाँ का हिंदू बचाना, ये हमारी भी जवाबदारी बनती है, और हमारे पंतप्रधान जरूर उसके बारे में कुछ ना कुछ एक्शन लेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.